आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पदासाठी सत्तेसाठी पक्ष बदलणं चुकीचं, शेतकऱ्यांना न्याय देणारे राजू शेट्टीच निवडून येणार। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महावीर घाट। 2 वेळा खासदार पद आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मिळालेले असतानाही माजी खासदार श्रीमती निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांनी केवळ पदासाठी आणि सत्तेसाठी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केला आहे। हे अत्यंत चुकीचं असून यातून त्यांची पोकळ निष्ठा दिसून येते। या निवडणुकीत देशाचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवणारे आहेत। याशिवाय शेतकऱ्यांना एफआरपीच्या माध्यमातून न्याय देणारे खासदार राजू शेट्टी हेच पुन्हा निवडून येणार असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते नानासाहेब घाट यांनी महानकारी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं। या भागामध्ये आता सध्याची निवडणूक चालू आहे, 24 तारखेची निवडणूक होणार आहे। ह्याच्यामध्ये की राजू शेट्टी निश्चितपणे बसतील, मला खात्री आहे याच्यामध्ये की, आणि त्यामुळं की शरद पवार साहेबांनी आदेश दिला आहे, राष्ट्रीय नेते जे शरद पवार साहेब आहेत यांनी जो आदेश दिला आहे त्या पद्धतीनं आमच्या कामकाजी वाटचाल सुरू आहे याच्यामध्ये। आणि त्यांनी आम्हाला राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले की तुम्ही म्हणजे राजू शेट्टीचा प्रचार तुम्ही करणं गरजेचं आहे याच्यामध्ये। आणि राजू शेट्टी कसल्या वेळेस निवडून आले पाहिजेत हे त्यांचं म्हणणं असल्यामुळं की आम्ही सगळेच कार्यकर्ते याच्यामध्ये लावलो आहे, झपाटून काम करायला लावलं याच्यामध्ये। गेली 5 वर्षे याच्यामध्ये त्यांनी उज्ज्वला गॅस योजने लोकांना गॅस त्यांनी दिले, पण आज लोकांची परिस्थिती अशी आहे की ते सरपणून आणूनच त्यांना ते स्वयंपाक करावा लागतो याच्यामध्ये। कारण गॅसचे वाढलेले दर, पेट्रोलचे वाढलेले दर आणि डिझेलचे वाढलेले दर, आणि याच्यामुळे त्याचा परिणाम फार मोठा त्याच्यावर ते होणार आहे याच्यामध्ये, त्या निवडणुकीवर याच्यामध्ये। आणि त्यानंतर की शेतीमालाला जे त्यांनी भाव दिलेला आहे की आता माझंच उदाहरण स्वतः घ्यायचं झालं तर गेल्या वर्षी मी वाळकं केली होती आणि वाळकाच्या माध्यमातून मला 3 रुपये किलो फक्त वाळकं म्हणजे दर लागला, आणि त्यामुळे मी वाळकं काढून टाकले। अक्षरशः म्हणजे शेतीची वाट लागली याच्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळं की अनेक गोष्टी आहेत की, आणि राजू शेट्टीमुळे जो एफआरपी मिळालेला आहे त्या एफआरपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4 पैसे मिळालेले आहेत की, त्यामुळं की आज शेतकरी निदान कर्ज फेटेपर्यंत त्याचं आज सुरू आहे याच्यामध्ये, कामकाज सुरू आहे याच्यामध्ये। आणि त्यामुळं की ह्याच्यामध्ये की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून काम करत असताना निश्चितपणे आम्हाला सगळ्यांनाच आनंद होतो याच्यामध्ये। कारण की त्यांनी देताना उमेदवारसुद्धा अतिशय चांगला त्यांनी त्या पद्धतीने दिलेला आहे याच्यामध्ये। आणि सगळेच याच्यामध्ये पक्ष आहेत, राष्ट्रीय काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपली शेतकरी संघटना आहे याच्यामध्ये, परत RP आहे याच्यामध्ये, आणि परत हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे। हे सगळे पक्ष एकत्र आल्यामुळं निश्चितपणे की ह्याला म्हणजे सीट यायला काय अडचण नाही असं आम्हाला तर वाटतं याच्यामध्ये आहोत म्हणून। तर त्या आजचे दिन तर आलेच नाहीत, कारण उलट सगळा पक्ष जो घटक आहे की समाजातला जो सगळा घटक आहे याच्यामध्ये 12 मंत्र असतील आणि कोण असतील हे सगळे त्याच्यामध्ये त्यांच्यावर नाराज आहेत त्याच्यामध्ये। कारण आजचे दिन कोणालाच आले नाहीत की नोटाबंदीचा विषय घेतला तर त्या पद्धतीनं नोटाबंदीच्या काळामध्ये अनेक लोकांना म्हणजे पळ्या राहावं लागलं, हा तर प्रश्न आलाच। त्यानंतर आज की 2-3 दिवस पेपरमध्ये आले की मोदी सेना म्हणून जे आहे किंवा सर्जिकल स्ट्राईक जे झालं ते सगळ्या सैनिकांनी मिळून केले की कुठल्या पक्षाचा आहे किंवा याचा काय त्याच्यामध्ये नाही आहे। तर आज मोदी सेना म्हणून त्यांची ओळखली जाते, ही सुद्धा अतिशय चुकीचं आहे वक्तव्यसुद्धा योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांनी जे केलं आहे ते अतिशय चुकीचं याच्यामध्ये केलेलं आहे की समजा सैन्याला समजा मोदी सेना जर ठरवत असतील तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे याच्यामध्ये। आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। खासदार माजी खासदार निवेदिता माने आणि धैर्यशील माने या दोघांनी खरं असं ते त्या पक्षामध्ये जायला नको होतं, कारण की आतापर्यंत करा की 2 वेळा खासदार केलं, त्यानंतर तो जिल्हा उपाध्यक्ष केलं, म्हणजे सगळी पदं जी आहेत ती पदं त्यांना दिलेली आहेत। आणि त्यामुळं की त्यांनीसुद्धा हा विचार करताना की पद नाही म्हणून समजा दुसऱ्या पक्षात जाणं हे बरोबर नाही याच्यामध्ये। अशोक दामणे झाले असतील, संभाजी नाईक असतील, या सगळ्यांचा पाठिंबा दिला आहे राजू शेट्टींना, अतिशय चांगली गोष्ट आलेली आहे याच्यामध्ये। आणि हे करत असताना त्यांनी की पक्षाची निष्ठा ठेवलेली आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये।